कपडे फाडू नका, हृदय फाडा. वेळ आली आहे, पश्चाताप करा. मैं कहूँगा कि इनको देख करके मेरा फेथ और बढ़ गया है. जो कुछ यीशु ने बताया ज़्यादा नहीं, थोड़ा भी फॉलो करे तो बहुत अच्छा लगता है. उनमें से कुछ फॉलो करने वाले लोगों में से हमारे ये साहब है, जिनके लिए मैं कह सकता हूँ मी सोलकर 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 राजांचा सेवक. देवाच्या प्रिय मंडळी, शालोम. स्वागत आहे आपलं या आध्यात्मिक प्रबोधनकार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिवंत वचन, लिव्हिंग वर्ड विथ डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर. नुकतंच आपण आगमन समयात प्रवेश केलेला आहे आणि आगमन समयाचं साजर आपण करीत आहोत. आणि येणाऱ्या आठवड्यात आपण ख्रिस्त जन्मोत्सव देखील साजरा करणार आहोत. आणि ती तयारी करत असताना माझी प्रार्थना आणि शुभेच्छा सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपणास त्याची शांती, त्याचा आनंद, त्याचा सहवास, त्याचे आशीर्वाद आपणाला सदैव प्राप्त होतील, अशीच माझी प्रार्थना आहे. खरं तर आपण लहानपणापासून ख्रिस्त जन्मोत्सवावर वेगवेगळे संदेश ऐकले असतील. बघ, आपला प्रश्न असेल, पाळेक साहेब आज काय नवीन? तुम्हाला खरं सांगू, असं म्हणतात की जुनं ते सोनं. आज आपण या जुन्यामधूनच ते सोनं शोधणार आहोत. कधीकधी गेले कित्येक वर्ष ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे संगीत, म्युझिक, संदेश, डेकोरेशन, सांताक्लॉज, ते झाड, एकमेकाला शुभेच्छा देणं. कधीकधी हे वाटतं आम्ही वर्षानुवर्षे हे सगळं करत आहोत, पण हा एक शिष्टाचार तर झाला नाही ना. आर वी डुईंग इट दिस जस्ट ॲज अ फॉर्मॅलिटी? याचा निश्चित विचार व्हावा, ही माझी इच्छा असणार आहे. प्रथमतः मला माहीत आहे आपण आगमन समयात आहोत. काय असतो हो आगमन समय? त्याला ॲडव्हेंट म्हणतात. हे लिटर्जिकल जे आपलं कॅलेंडर आहे त्याची सुरुवात या आगमन समयापासून होते. 4 रविवार आधी ख्रिसमसच्या. या आगमन समयाला ॲडव्हेंट हा शब्द वापरलेला आहे. ॲडव्हेंट या शब्दामध्ये आपण नेहमी एकच अर्थ शोधत असतो, आणि ते ख्रिस्त जन्माचं आगमन, ख्रिस्ताचं आगमन. परंतु जर तुम्ही याचा मूळ अर्थ शोधला, मूळ जो शब्द आहे ॲडव्हेंटस, या शब्दाचा मध्ये 2 प्रकारचे आगमन अंतर्भूत आहेत. आणि ते आहे ख्रिस्ताचं पहिलं येणं आणि ख्रिस्ताचं न्यायाकरता दुसरं येणं. हे फक्त एका आगमनाविषयी नाही आहे. हे स्मरण आहे त्या ख्रिस्त जन्माचं जे 2000 वर्षापूर्वी घडलंय. परंतु ही तयारी आहे त्याच्या दुसऱ्या येण्याची. हे कधी विसरू नका. आगमन समयात आम्ही नेहमी 3 आगमन समयाविषयी बोलत असतो. एक जे देहधारी होऊन येशू ख्रिस्त या जगात आला, त्याला आम्ही पहिलं आगमन म्हणतो. दुसरं आगमन जे आमच्या जीवनात घडायला पाहिजे त्याविषयी आम्ही बोलतो. आणि तिसरं आगमन ज्यावेळेस साक्षात ख्रिस्त न्यायाधीश म्हणून या जगात परत येणार आहे.
ख्रिस्ताच्या पुनरागमनाविषयी किंवा ख्रिस्त जयंतीविषयी बोलत असताना किंवा ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी आपण बोलत असताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी आम्ही तोपर्यंत बोलू शकत नाही जोपर्यंत आम्ही लोकांना पहिल्या येण्याविषयी सांगत नाही. कारण आज जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना या ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याविषयी माहीत नाही. म्हणून आज आपण सुरुवात करणार आहोत त्या पहिल्या आगमनापासून. मला माहीत आहे ख्रिसमस, ख्रिस्त जयंती, बडा दिन, नाताळ वेगवेगळी नावं असतील. या नावावरूनच आम्ही भांडतो. वेगवेगळे प्रतिसाद आहेत लोकांचे. कुणाला वाटतं आम्ही ख्रिसमस साजरा करूच नाही कारण हा पेगन आहे, कुठून तरी आम्ही उसना घेतलेला आहे. कुणाचं दुमत आहे डेकोरेशन विषयी, कुणाला ते झाड आवडत नाही, कुणाला तो तारा आवडत नाही. प्रतिसाद वेगवेगळे असू शकतात आणि त्यावर आम्ही वाद करत आहोत. आणि ख्रिस्त जन्माचा हा जो सोहळा असतो त्याच्या आधी या वादिवादाला मोठं एक वेगळं स्वरूप आलेलं असतं. खरं सांगू मित्रांनो, आपल्या ख्रिस्ती लोकांना मूळ विषयापासून दूर ठेवण्याकरता ही सैतानाची चाल आहे. जे महत्त्वाचं आहे, जो या ख्रिस्त जयंतीचा गाभा आहे, त्या ख्रिस्तापासून आणि त्या ख्रिस्त जन्माच्या संदेष्टापासून आम्हाला दूर ठेवण्याकरता तो आम्हाला झाडाच्या मागं लावतोय. कधी त्या नावाविषयी, तो देहधारी झाला की तो अवतार होता का, कुठंतरी आम्हाला दिशाहीन करण्याचा हा सैतानाचा प्रसंग असतो. तुम्हाला जसा तो साजरा करावासा वाटतो तो तुम्ही करावा, त्याविषयी कोणाचं दुमत नसावं. परंतु होतंय काय आज, आम्ही ख्रिस्ताऐवजी बोलण्याऐवजी त्या झाडावर संदेश द्यायला लागलो आहोत. आज त्या सांता क्लॉजवर आम्ही संदेश द्यायला लागलो आहेत. यावर आज विचार व्हायला पाहिजे. आणि कधीतरी आता मी काल परवाच ऐकलंय, एक टी व्ही सिरियल येते लवकरच. काय टी व्ही सिरियल? येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आणि विशेष रीतीनं त्याच्या बालपणाविषयी बऱ्याच गोष्टी आज सांगितल्या आहेत. एकाएकी एक फतवा निघाला, ही टी व्ही सिरियल आपण बघायची नाही. का? मला हे कळत नाही की आपला विश्वास इतका कमकुवत आहे का हो, की एक टी व्ही सिरियल आमचा विश्वास घेऊन जाणार आहे. आम्ही एवढी इन्सिक्युअर का वाटतं आम्हाला? सैतानाला आडवं व्हाव असं देवाने सांगितलं आहे. त्याचा सामना करायचे हे दिवस आहेत. ख्रिस्ताविषयी अनेक फिल्म्स आल्यात, अनेक पुस्तक लिहिले गेलेत, परंतु सत्य लपवता आलं नाही. म्हणून इन्सिक्युअर होण्यापेक्षा त्या सैतानाला आपण सामना केला पाहिजे. टी व्ही सिरियल जरूर बघा, जे असत्य आहे ते लोकांपुढे सांगा, पण सत्य तर माहीत पाहिजे ना. तोच आहे प्रयासच. बघूया, कारण जर सैतानाचा सामना करायचा असेल, अशा चुकीच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात त्याचा जर सामना करायचा असेल, ख्रिस्ताविरोधी जर काही लिखाण होत असेल, तर त्यावर एकच शस्त्र आहे जे ख्रिस्तानी त्या अरण्यात वापरलं, त्याला म्हणतात देवाचं वचन. काही लोकांना वाटतं ख्रिसमस साजराच करू नये. मला माहीत आहे ॲडव्हेंट्समध्ये 40 दिवस उपास करण्याची प्रथा देखील आहे, पण तो ख्रिस्त जन्मला म्हणून नाही आहे. ख्रिस्ताच्या पुनरागमन ज्यावेळेस होणार आहे त्याची तयारी म्हणून 40 दिवस ख्रिसमसपर्यंत उपास करणारे लोक आहेत. करा, जरूर करा, चांगली गोष्ट आहे. परंतु ख्रिसमस साजरा करू नका, मी मान्य करणार नाही. त्या दिवशी जे घडलं ते तर ध्यानात घ्या. देवदूत गायलेत,
मागी लोकांनी अर्पण आणून आराधना केली. यौसेफ आणि मरियाने देवाच्या इच्छेला संपूर्ण समर्पण केलं. तारा उगवला, तेज प्रकाशलं. ख्रिस्त जन्मोत्सव हा स्मरणोत्सव आहे, हा आनंदोत्सव आहे आणि तो आराधना उत्सव आहे. करूया साजरा. मग प्रश्न आहे, साजरा करायचा, तयारी केली पाहिजे की नाही? मग आपण तयारी कशी करतो हो? तयारी कशावर अवलंबून असते? आपण सगळेजण तयारी करत आहोत, मला माहीत आहे. गेल्या महिन्याभरापासून कदाचित आपण तयारी करतो. मला माहिती आहे यावेळी थोडीशी परिस्थिती वेगळी आहे, तरी देखील आपण मोठ्या उत्साहाने तयारी करत आहोत. आपल्या तयारीत काय असतं? घराला रंगरंगोटी करणं, घर स्वच्छ करणं, नवीन कपडे तयार ठेवणं, फराळाचे पदार्थ तयार करणं, सगळे चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याविषयी दुमत असायची शक्यताच नाही. पण हीच पूर्वतयारी एक भौतिक आहे. तुम्हाला वाटतं ख्रिस्ताचा जन्म हा फक्त तुमच्या घरापर्यंतच सीमित आहे का हो? तुमच्या कपड्यापर्यंत, तुमच्या बाकीचे जे काही एन्जॉयमेंट आहे तिथपर्यंत सीमित आहे का हो? नाही. आपल्याला त्या गव्हाणीच्या पलीकडे जावं लागेल, हे महत्त्वाचं आहे. आणि तयारीच जर करायची असेल तर एक गोष्ट ध्यानात घ्या की ज्या घटनेची आम्ही तयारी करत आहोत, ज्या प्रसंगाची आम्ही तयारी करत आहोत, त्याचं उद्देश, त्याचं मर्म आणि त्या घटनेचं माझ्या जीवनाशी असलेलं जो संबंध आहे ते मी जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. काय आहे हो ख्रिस्त जन्मोत्सव? हा एक ऐतिहासिक उत्सव आहे, कपोलकल्पित परिकथा नाहीत. हे ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्त जन्मोत्सव हा एक अलौकिक, अद्वितीय आणि अद्भुत घटना आहे, ज्यामुळे जगाचा इतिहास बदलला, लोकांचं जीवन बदललं. हे अलौकिक का आहे हो? हे सुपरनॅचरल का आहे? कारण त्यामध्ये देवदूत आहेत, त्यामध्ये स्वप्न आहे, तारे आहे, देवाचं तेज आहे, पवित्र आत्मा आहे, कुमारीचं प्रसवनं आहे, आकाशातील तारा आहे. आणि हा तारा कोणता आहे? ताराचं नाव काय आहे? त्याचा तारा, नवीन तारा. आणि लक्षात घ्या, तारे, खगोलशास्त्रज्ञ सांगतात की तारे हालत नाहीत, पण प्रथमच या इतिहासात तारा हालला आणि तो होता त्याचा तारा. अलौकिक, सुपरनॅचरल. आणि या दिवशी साक्षात देव मानवाच्या रूपात त्याने अवतार घेतलेला आहे आणि म्हटलंय त्याने आम्हाला पुत्र दिला आहे. टिळक म्हणतात, देवाचा अवतार पाहिला, आला परमेश्वर आला. हे मानवाचं येणं नाही तर साक्षात परमेश्वर या जगात आला मानव म्हणून, त्याचं ध्यान घेणं आहे. ख्रिस्तानी कुठंच म्हटलं नाही मी जन्माला आलो. ख्रिस्त म्हणतो मी आलो, पित्याने मला पाठवलं, कारण त्याचं अनादी काळात अस्तित्व होतं. तो अल्फा आणि ओमेगा होता. थोडक्यात हा जन्मोत्सव नाही, परत सांगेन, हा स्मरणोत्सव आहे या अद्भुत घटनेचा, देवाच्या प्रेमाचा, आराधनेचा, तारणाचा, आनंदाचा, शांतीचा, निर्भयतेचा. योहान 3:16 म्हणते त्यानुसार हा महोत्सव आहे सार्वकालिक जीवनाचा. म्हणून आम्हाला तारीख महत्त्वाची वाटत नाही, आम्हाला कोणत्या प्रकारचं तुम्ही डेकोरेशन करता हे महत्त्वाचं वाटत नाही. आणि टिळक तर म्हणतात की ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का. ख्रिस्त जयंतीचा संदेश जीवनाचा संदेश आहे. आणि म्हणूनच की काय, देवाने देखील या घटनेचं महात्म्य जाणून त्याची जाणीव आपल्याला करून दिली आणि स्वतः साक्षात याची पूर्वतयारी केल्याचं पवित्र शास्त्रात नमूद केलं आहे. काय केलं हो देवाने? देवाने 2 गोष्टी केल्या.
त्या ठिकाणी होत्या भविष्यवाण्या, प्रेडिक्शन्स. असं म्हणतात की 25% फक्त सायन्सचे प्रेडिक्शन खरे होतात, 5% ज्योतिषाचे प्रेडिक्शन्स खरे होतात, परंतु पवित्र शास्त्राचे भविष्यवाण्या 100% खऱ्या होतात. हा इतिहास आहे. ख्रिस्त जन्माविषयी या पवित्र शास्त्रात 60 भविष्यवाण्या आहेत, 300 संदर्भ आहेत, रेफरन्सेस आहेत. त्याचं नाव निश्चित होतं, त्याचा वंश निश्चित होता, त्याचं स्थळ निश्चित होतं, त्याचे आई वडील निश्चित होते, त्याची वेळ काळ निश्चित होती, परिस्थिती राजकीय आणि सामाजिक निश्चित होती, जी देवाने योजलेली होती. आहे असा जन्म जगात कुठं? जन्माच्या आधी 600 वर्षापूर्वी सगळ्या गोष्टी निश्चित आणि त्या तंतोतंत पुऱ्या झाल्या. हेच आहे अलौकिकतेचं लक्षण आणि ऐतिहासिकतेचं लक्षण. आणि दुसरी पूर्वतयारी त्यांनी जी केली असेल तर त्यांनी लोकांना दर्शन दिलं आपल्या देवदूताद्वारे. ही इज इनकाउंटर विथ हिज पीपल. जखर्या, मरिया, योसेफ, मेंढपाळ, मागी लोक, हे दर्शन याकरता होती की ख्रिस्ताला, देवाला, ख्रिस्ताच्या जन्माविषयीचं मर्म आम्हाला समजून सांगायचं होतं. या दर्शनामध्ये स्वतः देव आम्हाला त्याचं रहस्य समजून सांगत आहे. आमच्या जीवनात अनेक प्रश्न आहेत. मला वाटतं आपल्या जीवनातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ख्रिस्त जन्माच्या संदेशात निश्चित मिळणार आहे. म्हणूनच माझा आजचा विषय आहे, जो मरियाचा प्रामाणिक प्रश्न आहे, हे कसे होईल? हे कसे होईल? संशय आहे, नैराश्य आहे, भीती आहे. फरक पडला नाही. 2000 वर्षानंतर हे असंच आहे. आम्ही विचारतो आहे, हे कसं होईल? त्याकरता आपण लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 38 वचनं त्याकडे आपण बघणार आहोत. खरं तर हा विषय निवडण्याचं माझं कारणच होतं, कारण हा प्रश्न प्रामाणिक आहे. आजही हा प्रश्न आपण देवाला विचारतो आणि देवाला प्रश्न विचारलेले आवडतात. आणि हेच आपल्याला बघायला मिळतं, मग ते थोमा असो किंवा मरिया असो. कारण ह्या प्रश्नाचा आमच्या जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. आज आपण एका अंधकारमय परिस्थितीतून सामना करीत आहोत. आपल्या जीवनात अशांती आहे, नैराश्य आहे, चिंता आहे, भीती आहे, आशाहीनता आहे. आणि हे जर प्रश्न, ह्या समस्या आमच्या जीवनात आहेत, तर या प्रश्नांची उत्तरं कोणतं तत्वज्ञान, कोणती आयडिओलॉजी, ओपिनियन्स किंवा कोणता धर्मही देऊ शकणार नाही. त्याकरता गरज आहे साक्षात एका व्यक्तीची, एका मानवाची. म्हणूनच की काय, साक्षात देव पित्र मानव रूपात या भूतलावर आला, शब्ददेही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. या अंधकारमय परिस्थितीत आमची एकमेव आशा जर काय असेल तर तो आहे ख्रिस्त. यालाच आम्ही शुभवर्तमान म्हणतो. या शुभवर्तमानाचा अविभाज्य भाग आहे ख्रिस्ताचं अलौकिक ऐतिहासिक जन्म आणि त्याचं वधस्तंभावरचं मरण. हा प्रवास आहे गव्हाणीपासून ज्याची सुरुवात होते, गुलगुथा टेकडीपर्यंत तो पोहोचतो. चला तर या प्रवासाला आपण सुरुवात करूया. जो 1 अध्याय लुकाचं शुभवर्तमान
याचा लेखक हा स्वतः बुद्धिमान सुशिक्षित डॉक्टर होता आणि ग्रीक होता. तो चांगला इतिहासकार होता. आणि म्हणून तुम्ही जर या पहिल्या अध्यायाचा जर प्रोलॉग प्रस्तावना जर बघितली तर तो म्हणतो की मी शोध घेतला, त्याची ॲक्युरसी मी चेक केली, लोकांशी बोललो, आय विटनेस त्यांना भेटलो, आणि मग मला योग्य वाटलं ते मी लिहितो आहे. देवाने डॉक्टर निवडावा एका अलौकिक घटनेसाठी यातच सर्व आलं. म्हणूनच लुकाच्या शुभवर्तमानात ख्रिस्त जयंतीचा जो काही उल्लेख वृत्तांत आहे ही दंतकथा नाही. गॉस्पल ऑफ थॉमसमध्ये काय लिहिलंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. जे ॲपोक्रिफिकल गॉस्पल्स आहेत, जे लिहिली गेलीत, त्याविषयी मला काही घेणं नाही. कारण त्या गॉस्पल्समध्ये एक शब्द नाही जो शब्द अनेक वेळा पवित्र शास्त्रात आला आहे. परमेश्वर म्हणतो, thus says the Lord. 400 वर्ष देव बोलला नाही. तुम्ही बघा, आणि एकाएकी ज्यावेळेस शुभवर्तमान बॅड न्यूज नंतर गुड न्यूज येतं त्यावेळेस उल्लेख होतो बाप्तिस्मा करणारा योहान. का हो? कारण जर तुम्ही शेवटचं पुस्तक मला की वाचलं तर या योहानच्या येण्याविषयी लिहिलं आहे आणि शुभवर्तमानाची सुरुवात त्यांनीच झाली. या दोन दर्शन आहेत. एक आहे जकर्याला आणि एक आहे मरियेला. फार जवळचे आहेत, आयडेंटिकल आहेत. दोन्ही दर्शनाची रूपरेषा देखील जवळपास सारखी आहे आणि दोन्ही दर्शनांमध्ये विचारलेला प्रश्न देखील जवळपास सारखा आहे. कदाचित दृष्टिकोनाचा फरक असू शकतो. आणि प्रश्न काय आहे? हाऊ, कसे? आपला देव कधीही या प्रश्नाचं उत्तर देत नाही, कारण तो प्रश्न असावा वाय, का. हाऊ हे विज्ञानाचं काम आहे, विज्ञानाने ते शोधायचं आहे. पण वाय हा त्याचं उत्तर देव देणार आहे. आंधळे कसे बघतात, लंगडे कसे चालतात, याविषयी आपण विचार करायचा आहे. ते का चालतात हे देव आपल्याला सांगणार आहे. देवाचा पॅटर्नच वेगळा आहे. चमत्काराविषयी तो हाऊ याकडे बघत नाही, तर वाय. या दोन्ही दर्शनामध्ये जो जन्माविषयी लिहिलं आहे की योहानाचा आणि ख्रिस्ताचा, दोन्ही जन्म शास्त्रीय दृष्टिकोनातून अशक्य आहेत. कारण एक वांज आहे आणि दोन्हीही म्हातारे आहेत, आणि एक कुमारी आहे जिचा पुरुषाशी संबंध नाही. दोन्ही दर्शनामध्ये ज्या मुलांविषयी लिहिलं आहे ते दोन्ही मुलं पहिलं अपत्य आहेत. यहुदी लोकांच्या दृष्टिकोनातून पहिलं अपत्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस पहिलं अपत्य जन्माला येतं ते रस्त्यावर जात असत आणि मूल झालं तर, आणि दावीद आला आमच्या घरात असं ते सांगत असल, कारण ते मसीहाची वाट बघत असत. या ठिकाणी देवदूत देखील एकच आहे, गॅब्रियल, जो दानिएलाच्या वेळेस 500 वर्षापूर्वी होता, या प्रसंगाच्या आधी, तोच आता आलेला आहे. देवदूत मरत नाहीत हे या ठिकाणी बघायला मिळतं. दोघांची भीती आणि गोंधळ सारखाच होता. फक्त जकर्या पाहून गोंधळला आणि मरिया ऐकून गोंधळली. दोघांचा जन्म, नाव, सेवकाई, त्यांचं मोठेपण, त्यांचा अलौकिक जन्माआधीचा सर्व इतिहास
या दोन्ही दर्शनात आपल्याला बघायला मिळतो. या दोन्ही दर्शनामध्ये देवाची इच्छा जकर्यानी पण मांडली, अलिशिबानी पण मांडली, रिझर्वेशन होते, आणि मरियानी पण मानली, हे आपल्याला बघायला मिळतं. एक दर्शन घरात आहे जे मरियेला झालं, आणि एक दर्शन साक्षात मंदिरात आहे. देव आपल्याला कुठं भेटेल, देवाचं वचन आपल्यापर्यंत कधी येईल आणि कोणत्या स्थळी येईल हे सांगता येत नाही. एक आहे योहान अहरोन प्रिस्टहूड, एक प्रिस्टहूड मधून आलेला आहे, आणि येशू दाविदाच्या घराण्यातून प्रिन्सली रॉयल घराण्यातून आलेला आहे. दोन्ही जन्मामध्ये पवित्र आत्म्याचा सहभाग आहे, आणि दोघांच्या प्रश्न आणि समस्या एकच आहे, विश्वास. दोघांनी देवाच्या या अभिवचनाला, या शुभवर्तमानाला जो प्रतिसाद दिला, त्यावर चिंतन होणं फार जरुरी आहे. मी म्हटलं दोघांची समस्या एकच. पहिला विचारतो मी हे कशावरून समजू, जकर्या विचारतोय. त्याला प्रूफ पाहिजे, एव्हिडन्सेस. आणि मरिया विचारते हे कसे होईल, प्रामाणिक प्रश्न आहे, आणि त्यामध्ये ती प्रोसेस विचारते. एकाला प्रूफ पाहिजे, एकाला प्रोसेस पाहिजे. आपल्या भीतीचं, आपल्या चिंतेचं, आपल्या नैराश्याचं जर काय कारण असेल, अविश्वास. कारण आपल्या अविश्वासामुळे आपण देवाच्या कृपेवर देखील विश्वास ठेवत नाही. म्हणून तो नेहमी आपल्याला म्हणतोय, भिवू नको, विश्वास मात्र धर. विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेवणारा आहेस. भिवू नका, मी आहे. तुमचा विश्वास कोठे आहे? विश्वास अत्यंत मोलाचा आहे. दोन्ही दर्शनं त्याविषयी बोलतात. दोन्हीकडे डाऊट आहे, संशय आहे. एक प्रामाणिक आहे, एक थोडा परीक्षार्थी या नात्याने विचारलेला आहे. संशय म्हणतो कसं शक्य आहे, देवदूत म्हणतो देवाला काहीच अशक्य होणार नाही. विश्वासाची व्याख्याच मुळात अशी आहे, ॲलिस्टर मॅग्राथ यांनी केलेली आहे. विश्वास म्हणजे पुरावाशिवाय श्रद्धा नाही. विश्वास म्हणजे खात्रीशीर भरवसा. फेथ इज नॉट बिलीफ विदाउट प्रूफ, इट इज अ ट्रस्ट विदाउट रिझर्वेशन. प्रूफ भरपूर आहे तो. चंद्र तारे आपल्याला दिवसात दिसत नाहीत, म्हणून चंद्र तारे नाहीत का या जगात? आपण म्हणतो म्हणून, कारण चंद्र तारे अंधारात दिसतात. देवाची कृपा अशीच आहे. ज्यावेळेस आपण अंधारात आहोत, परिस्थितीत आहोत, महामारीत आहोत, तेव्हा आपल्याला देवाची कृपा दिसते, नाहीतर आपल्याला देवाची कृपा जाणवत देखील नाही. टिळकांचं गाणं आहे, प्रीती आली देह धरून. मी तर म्हणेल आजच्या दिवशी कृपा आली देह धरून. साक्षात कृपा आमच्या बरोबर उतरलेली आहे. चला या दोन व्यक्तिमत्वांकडे मी तुम्हाला नेणे, दोन चरित्र. बरंच काही शिकण्यासारखं आहे. जकर्या कोण आहे व जकर्या? या ठिकाणी जकर्या हा याजक आहे. त्याच्या पत्नीचं नाव अलिशिबा आहे, आणि त्या काळी जवळपास 24 वर्गात त्यांना काम करावं लागत असत. परंतु मंदिरामध्ये येऊन धूप दाखवणं, पवित्र स्थानामध्ये हजारो याजक होते. यरुशलेमच्या आजूबाजूला खेड्यात राहत असतील, पण लॉट टाकल्यानंतर त्यांना ही संधी मिळत असेल, आणि या जकर्या नावाच्या याजकाचा नंबर लागला. कदाचित तो म्हातारा आहे, म्हणजे करिअरच्या शेवटच्या ह्याच्यात असताना त्याला ह्या क्लायमॅक्समध्ये अशी मोलाची संधी मिळाली, हे आपल्याला बघायला मिळतं. देवाची योजनाच वेगळी असते. देवाच्या दृष्टिकोनातून तो नीतिमान होता, आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होता. पाळणं एक गोष्ट, पाळण्यात निर्दोष असता नीतिमान. नीतिमान म्हणजे रायचस,
जे देवाला आवडतं ते करणारा. पण इतकी चांगली व्यक्ती, इतकं चांगलं ही जोडपं, एक गोष्टीची खंत आपल्याला बघायला मिळते. अलिशिबा वांझ होती, तिला मूल बाळ नव्हतं. आहे ना. कधी कधी आपल्याला वाटतं देवाच्या सेवकाला प्रश्न नसतातच. झूट. देवाच्या सेवकाला, नीतिमान व्यक्तीला, जो आज्ञा आणि विधी पाळतो, या माणसाला देखील समस्या होती. काहीतरी त्याच्या जीवनात कमी पण होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. कदाचित आपण बरेच सेवकाई करणारे आहोत, पण वाटतं देव माझी प्रार्थना ऐकत नाही. ज्यावेळेस तो देवदूत गॅब्रिएल आला, तो घाबरला, भयग्रस्त झाला. का हो? मंदिरामध्ये देवाच्या दूताचं येणं अशक्य नव्हतं. तो का भयभीत झाला? माझं काही चुकलं तर नाही ना? कुठंतरी आपण गिल्टी पण असतो. आणि काय अभिवचन मिळालं हो? भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आलेली आहे. वाव. ज्यासाठी तो वर्षानुवर्ष प्रार्थना करत होता, आणि त्या विनंतीचं देवदूत सांगतोय की ती विनंती ऐकण्यात आलेली आहे. काय प्रतिसाद असावा जकर्याचा? हालेलुया, प्रेज गॉड. नाही हो, तसं काही घडलंच नाही. तो घडलंच नाही तसं काय. आणि मग बघ तो काय विचारतो, प्रतिसाद बघा. मी हे कशावरून समजू? मला प्रूफ दे बाबा. देवदूताला प्रूफ मागतोय. पवित्र मंदिरात तो देवाला प्रूफ मागतोय. दिस इज एन अरोगन्स. पण देव आपला कृपाळू. तो म्हणतोय हे कशावरून समजू, आणि कारण योग्य आहे हो त्याचं. तो म्हणतोय आम्ही अशक्त आहोत, म्हातारे आहोत. आता माझी बायको तर वांझ आहे, आता काय होणार आहे? प्रार्थना तर करत होतास ना, विश्वास तर होता ना. पण आता असं काय घडलं की तुला त्याचा प्रूफ पाहिजे आहे? काय मिळालं प्रूफ? तो मुका झाला. तो नुसता मुका झाला नाही, तर तो बहिरा देखील झाला, असं आपल्याला पुढे वाचायला मिळतं. कारण काय सांगितलं देवदूतांनी? यथाकाळी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही. डिसबिलीफ ऑन हिज वर्ड. देवाच्या वचनावर अविश्वास. मग तुम्ही पाळक असा, याजक असा, कोणी असा, देव सहन करणार नाही. वचनावर त्याने. आणि मला कधी कधी वाटतं की मरियेने हाच प्रश्न जवळपास विचारला, पण देवाने तिला वेगळी ट्रीटमेंट दिली का? गॅब्रिएल थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून बोलला का? काय एवढा राग हो या याचकावर, या जखऱ्यावर? मला फार विचार कर. देवाचा राग याचकावर या करता होता की त्याच्याकडे भरपूर पुरावे होते. याजक म्हणून त्याचा अज्ञान व त्याचा अविश्वास देवाला सहन झाला नाही. येण्याविषयी लिहिलं नव्हतं? होतं. त्यांनी योहान काय असणार आहे, कशा प्रकारचा असणार आहे, त्यामुळे आनंद कसा होणार आहे, सगळ्या गोष्टी त्याला समजून सांगितल्या. जवळ 4 वचनं नुसता योहानाचा बायोडाटा त्यांनी छापला त्याच्यासमोर. तो महान होईल, कुटुंबांना एकत्र आणील, त्याच्यामुळे तू हर्षित होतील, आपले लोक हर्षित होतील. तो एलियाच्या सामर्थ्यात पुढे जाणार आहे. त्याला पवित्र आत्मा अगदी त्याच्या आईच्या उदरात असतानाच मिळणार आहे. एवढं मोठेपण त्याला सांगून देखील या गड्याचा विश्वास नाही. मंदिरात अविश्वास देव सहन करणार नाही. घरातला अविश्वास कदाचित सहन केला त्याने, पण मंदिरात अशक्य आहे.
मंदिरात देवाचं नियमशास्त्र हरवलं हे आपल्याला विसरता येणार नाही. मंदिराकडून देवाची काही अपेक्षा आहे आणि ज्यावेळेस त्यांनी मंदिरात संशय पाहिला, मंदिरात अज्ञान पाहिलं आणि तेही एका याजकाकडून, देव सहन करणार नाही. परंतु देव त्याच्यावर कृपा करतच राहिला. तो त्याला म्हटला, प्रभूमध्ये जखऱ्या तुझे श्रम व्यर्थ नाहीत. किती प्रेमळ देव आहे. आणि त्याचा प्रतिसाद देखील जखऱ्याने तसा दिला. तो शेवटपर्यंत आपली सेवकाई पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी राहिला असं म्हटलेलं आहे. आणि सेवकाई पूर्ण करून तो घरी गेला. दुसरं कोणी असतं तर, अरे देवाने मला सांगितलंय मला मूल होणार आहे, अभी के अभी मैं शॉर्ट लीव मार के निकल जाता हूँ, सुट्टी घेतो काही दिवस. नाही, सेवा पहिले. सेवा केली, कृपा मिळाली आणि मग तो आपल्या घरी गेला. फार महत्वाचं आहे प्रियानो. कुठंतरी मी वाचलं होतं, वेन वी आर कन्फ्रंटेड द थिंग्स यू कॅनॉट ऑल्टर, ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनात बदलू शकत नाहीत, ऑल्टर करू शकत नाही, त्यावेळेस कंटिन्यू टू फेस द ऑल्टर ऑफ गॉड. त्यावेळेस देवाच्या ऑल्टर समोर उभं राहा. जीवनातल्या गोष्टी ऑल्टर होतील. फार महत्वाचं आहे. ते जखऱ्याने केलं. देव आमच्या प्रार्थना ऐकतो. कधी कधी आम्ही थोडे दिवस प्रार्थना करतो आणि विसरून जातो. ते जखऱ्याने केलं. त्याला म्हटलं आता काय शक्य, आता इज नॉट पॉसिबल. देव विसरला असेल. आणि योगाने बघा, जखऱ्या या शब्दाचा अर्थ आहे लॉर्ड रिमेंबर्स. देव लक्षात ठेवतो, त्याचं नाव लॉर्ड रिमेंबर्स आहे. परंतु आमचे जखऱ्या साहेब विसरले. नावाचं उलट करून टाकलं. अलिशिबाचा नावाचा अर्थ आहे माय गॉड इज फेथफुल. ती पण विसरली. परंतु देवाच्या समोर तुमची प्रार्थना आहे, वेळ त्याची आहे, प्रसंग त्याचा आहे. आपण धीर धरणं फार गरज आहे. यशाया 60:22 काय म्हणतंय, मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणेल. म्हणून ध्यानात घ्या, प्रार्थना करण्यात आमचा दृष्टिकोन तो विसरला असं नाही. आता शक्य होणार नाही, आम्ही थर्ड स्टेजला आहोत, आता काही घडायची शक्यता नाही असं नाही. अखंड प्रार्थना करा. का म्हटलं हो? धीर धरा, विश्वास धरा. तोच तर खरा अर्थाने ख्रिस्त जयंतीचा आम्हाला संदेश असणार आहे. आमच्या जीवनातील हे संशयाची धोंड बाजूला करायची आहे. जे मार्थेला त्यांनी सांगितलं होतं, धोंड बाजू करा. नाही 3 दिवस झाले मरून, आता तर दुर्गंधी सुटली असतील. देवबाप ख्रिस्त म्हणतो धोंड दूर करा. हाच संदेश आहे. संशयाची धोंड आपण दूर करायची आहे. आणि त्यांनी ते मान्य केलं. नंतर अलिशिबाने स्तोत्र गायलं. म्हटलंय, प्रभूने माझ्याकडे पाहिलं, त्यांनी माझा अनाधिकार दूर केला. ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुल हार्ट. आणि जखऱ्याने नंतर त्यांनी स्तोत्र ज्यावेळेस त्याची वाचा खुलली, ते म्हणतोय त्याच्या स्तोत्रात, देवाच्या परमदयेने हे झालं. संशय होता, विकनेस होता, अशक्तपण होता, परंतु देवाशी बोलल्यानंतर आणि देवाच्या इच्छेला मान दिल्यानंतर जीवनात हे घडतं. प्रभूने त्याच्यावर दया केली, त्याचे नातलग आनंदित झाले आणि हा पब्लिक इव्हेंट झालेला आहे. लोकांनी देखील त्यामध्ये भाग घेतला आहे. आता जाऊया मरियेकडे. खरं तर मरिया ही ख्रिस्त जन्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्तानंतर आमचा एक प्रश्न आहे मरियेच्या बाबतीत. आमचे काही विश्वास बंधू आहेत, ते मरियेवर फार बोलतात, मरियेवर, आणि अनेक दंतकथावर विश्वास ठेवून तिथं स्थान वेगळ्या दर्जाने दाखवतात. काही गैरसमज आहेत जे जाणीवपूर्वक पसरवले जातात. जे ॲपोक्रिफिकल गॉस्पल्स आहेत त्यावर ते आधारित आहेत.
ती आजची TV सिरियल तशाचपैकी एक आहे. काहींचं म्हणणं आहे की इट इज इमॅक्युलेट कन्सेप्शन. पापविरहित गर्भधारणा तिची झाली होती, ती जन्मताच पापविरहित जन्मली. हे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे. पवित्र शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. ती तुमच्या आणि माझ्यासारखी एक स्त्री, एक मानव म्हणून या जगात जन्माला आली, हे लक्षात घ्या. ती आयुष्यभर कुमारिका होती असं म्हटलेलं आहे, तेही चूक आहे. तिला 7 मुलं होते, हे आपल्याला विसरता येणार नाही. हे पवित्र शास्त्र सांगते, मी सांगत नाही. आणि ती स्वर्गात घेतल्या गेली, पवित्र शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही. आणि एकच सांगेल, देवाने तिच्यावर कृपा केली. शी वॉज द रिसिव्हर ऑफ ग्रेस, नॉट द गिव्हर ऑफ ग्रेस. एक मानव जसा देवाची कृपा स्वीकारतो, तशी तिनं देवाची कृपा स्वीकारलेली आहे. लक्षात घ्या, मरियेने एकही चमत्कार केला नाही. वाचा पवित्र शास्त्र, वाचा शुभवर्तमान. हे आम्हाला विसरता येणार नाही. जर तिच्या मागे ते दैवी शक्ती असती तर द्राक्षरस संपला आहे, तो चमत्कार करण्याकरता ख्रिस्ताला तिनं सांगितलं नसतं, स्वतःच बनवला असता पाण्याचा द्राक्षरस. काही गोष्टी तार्किक दृष्टीनं विचार करा आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. दंतकथावर विश्वास ठेवू नका. काही लोक आहेत ते मरियेवर तर बोलतही नाही. तो विशेषतः आमचे जे प्रोटेस्टंट. कधी तुम्ही शेवटचा संदेश ऐकला हो मरियेच्या जीवनावर? आठवा कधी. एक महत्वाचं ध्यानात घ्या, गॉड डिड नॉट चूज मेरी बिकॉज शी वॉज स्पेशल, बट बाय चूजिंग हर गॉड मेड हर स्पेशल. फार महत्त्वपूर्ण आहे. कोणीतरी असं मी ऐकत होतो, वाचत होतो, त्यांनी म्हटलं की या जगातली फर्स्ट कॅरिस्मॅटिक कोण होती माहिती आहे? मरिया. कारण ती पवित्र आत्म्याच्या कार्याला मान्यता देते. सगळ्यात महत्त्वाचा गुण जो मला आठवतो आणि मान्य करता येईल, त्याच्या वचन 29 मध्ये म्हटलंय, ज्यावेळेस अभिवादन केलं, हे कृपा पावलेले, तुझ्यावर कृपा झाली आहे, हे ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस म्हटलेलं आहे ती विचार करू लागली. थिंकिंग. मला वाटतं मरियेचा प्लस पॉइंट आहे. कारण ती विचारापासून विश्वासापर्यंत तिचा प्रवास नंतर झालेला आहे. तिनं जर विचारच केला नसता तर ती विश्वासापर्यंत पोचलीच नसती. ती शांत राहिली आणि ती विचार करून राहिली. तिच्या जागी जर दुसरी असती तर अरे देवदूत भेटायला आले, वा 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 वा, मी किती मोठी आहे, हे ते सगळं केलंस. ती शांत झाली, विचार करू लागली, या अभिवादनाचा अर्थ काय आहे. आणि नंतर तिने एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला, जो आपला विषय आहे. हे कसे होईल? हाऊ दिस विल बी. कारण मला पुरुष ठाऊक नाही. अत्यंत प्रामाणिक प्रश्न आहे, जो आम्हा सर्वांना वर्षानुवर्ष पडत आहे की असं कसं शक्य होईल. ही महामारी निघून जाईल का? हे शक्य आहे का? या जगातला भ्रष्टाचार निघून जाईल का? या जगातली दुष्टता निघून जाईल का? या जगातले युद्ध थांबतील का? देवाची शांती या जगात येईल का? प्रश्न आहेत. आणि देवदूतांनी तिला उत्तर दिलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ध्यानात घे, फार महत्वाचं वचन आहे. ख्रिस्ताचा अलौकिक जन्म याविषयी सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. आणि म्हटलेलं आहे या कारणाने त्याचा जन्म होईल, कारण पवित्र आत्मा आणि परात्पराचं सामर्थ्य स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि शेवटी तो म्हणतोय देवाला काहीच अशक्य होणार नाही. प्रतिसाद वाचूच तिचा आपण.
पण त्याआधी मला थोडंसं तुम्हाला मला पुरुष ठाऊक नाही, देवाला काही अशक्य नाही, कुमारीचं प्रसवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हा ख्रिस्ती लोकांसमोर आहे. हे शक्य आहे का हो? यशाया 7:14 म्हणते, यास्त प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र पसवेल, त्याचे नाव इम्मान्युएल असे ठेव. कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र पसवेल, सन, मुलगा. ख्रिस्ताच्या जन्माआधी जवळपास 600 वर्ष जर तुम्ही मिडल ईस्टमध्ये जे काही घडत होतं त्याचा जर विचार केला तर कुमारीचं प्रसवणं हे समाजाने कधी मान्य केलं नसावं. पण त्यावेळेस या लोकांनी एवढं धैर्य दाखवलं या संदेष्टाने आणि ते लिहून ठेवलं. विज्ञान देखील एवढं प्रगत नव्हतं, परंतु त्यांनी जोखीम घेतली आणि जे अशक्य आहे असं लिहून ठेवलं. हे लक्षात ठेवा. अनेक आक्षेप आहेत याविषयी. व्हर्जिन बर्थ होऊ शकतो, म्हणूनच तर देवाने लुकाला सांगितलं याविषयी लिहायला. तो इतिहासकार होता, ग्रीक होता, हुशार होता, बुद्धिमान होता. आणि मुलं कसे जन्माला येतात तुम्हाला वाटतं मरियाला आणि योसेफाला माहीत नव्हतं? आणि लूक नावाच्या डॉक्टरला कळत नव्हतं? मरिया आणि योसेफानी त्यावर आक्षेप याकरता घेतला की असं घडत नाही. लुकानी मरिया आणि योसेफ बरोबर तो बसून, तो म्हणतो मी आय विटनेस, त्यांच्याबरोबर बसलो, शोधून काढलं. आणि डॉक्टरला तर आपण सगळं सांगतो. मला निश्चित खात्री आहे की मरियेने सगळं काही या डॉक्टरला सांगितलं आणि त्यावर त्याचा विश्वास बसला आणि त्याने लिहून ठेवलंय. का विश्वास बसला हो? अनेक भविष्यवाणी आहेत. स्त्रीपासून जन्मलेला तो, स्त्रीचं बीज, वंशावळीमध्ये ख्रिस्ताला मरियेचा पुत्र. आणि आपल्याला माहीत असेल, लोकांनी त्याला प्रश्न विचारले, तुझा पिता कुठं आहे? योहान सुवर्तमानात आहे. तो म्हणजे तुम्ही माझ्या पित्याला ओळखत नाही. ओळखलं असतं तर मला देखील ओळखलं असतं. एक ध्यानात घ्या मित्रांनो, ख्रिस्ताचा कुमारेच्या पोटी जन्म हा खऱ्या अर्थाने अलौकिक आहे. त्याचं सत्य असत्य होणं यावर आमचा ख्रिस्ती विश्वास निगडीत आहे, हे विचारता येणार नाही. ख्रिस्ताचा जन्म नैसर्गिक होता, बायोलॉजिकल होता, परंतु गर्भधारणा, द कन्सेप्शन, ही अलौकिक आणि सुपरनॅचरल होती. तो विज्ञानाने सिद्ध करता येणार नाही, कारण तो चमत्कार होता. कुणीतरी म्हटलंय की मिरॅकल इज सुपर नॅचरल इव्हेंट. मिरॅकल इज अ नॅचरल इव्हेंट विथ सुपर नॅचरल कॉज. मला वाटतं सगळ्या चमत्काराचं उत्तर इथं आहे. मग मला प्रश्न विचारता आणि तुम्हाला एक, कुमारीचं पुरुषाशिवाय प्रसवणं किंवा गर्भधारणा होणं शक्य आहे का? विज्ञान काय सांगते? विज्ञान म्हणतंय मेडिकली आणि बायोलॉजिकली कुमारी प्रसवू शकते. आणि असे 5 ते 6 उदाहरणं आज जगात आहेत. फक्त यामध्ये एकच अडचण आहे, जे कोणी जन्माला आले त्या मुली होत्या. मरियेला तर पुत्र झाला. मग हे कसं घडतं हो? ही काय प्रोसेस आहे? विज्ञानशास्त्र याला पार्थेनोजेनेसिस असं म्हणतात. पार्थेनो म्हणजे व्हर्जिन, जेनेसिस म्हणजे जन्म, हा ग्रीक शब्द आहे. यामध्ये काय घडतंय? फिमेल एग स्वतःहून डिवाइड होतं स्पॉन्टेनियसली आणि पुरुषाशिवाय, कोणत्याही समागमाशिवाय मुलाला जन्म देतं. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे आणि ही ती प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस फक्त मानवापुरता मर्यादित नाही. वनस्पती म्हणजे जिओलॉजीचे लोक तुम्हाला सांगू शकतील की वनस्पती वेगवेगळे जन्म, ते त्यांचं रिप्रोडक्शन होत असतं. काही स्पेसिस आहेत, प्रजाती आहेत, आणि काही अजगर आहेत, काही कोमाडो ड्रॅगन आहे,
काही सस्तन प्राणी आहेत, शार्क देखील आहेत, की हे कोणत्याही लैंगिक संबंधाशिवाय मुलीला जन्म देतात. आणि इतकंच नाही तर गेल्या 5 वर्षातले हे शोध आहेत. आज लोकांनी मामल किंवा एक केगाऊ नावाचा एक उंदीर जन्माला आणलेला आहे. तो बापाशिवाय जेनेटिक थोडंसं कॅल्क्युलेशन करून त्यांनी ते केलेलं आहे. मग माझा आता प्रश्न आहे, मरियेला तर पुत्र झाला. पार्थोनोजेनेसिस जे विज्ञानाने सिद्ध केलं त्यामध्ये फक्त मुलगी फिमेल होते. याचा अर्थ मरिया या भागात येत नाही. कुमारी प्रसवते निश्चित, पण ती फक्त मुलीला जन्म देते. काय घडलं हो त्या दिवशी? काय शक्यता होती? देवाने काय केलं? देव 3 गोष्टी करू शकला असता. पहिली गोष्ट, त्यांनी ते पूर्ण गर्भ फेटस निर्माण केलं असतं आणि तिच्या गर्भाशयात ते दिलं असतं. देवाला शक्य नव्हतं. पण काय झालं असतं? देवाने ते फेटस निर्माण करून तिच्या उदरी जर दिलं असतं ते तर 100% दैवी मूल जन्माला आलं असतं आणि ती फक्त सरोगेट मदर राहिली असती. निश्चितच देवाने ते गेलं नाही. दुसरं काय करू शकला असता देव? त्याने काहीतरी जनुकीय बदल, ज्याला जेनेटिक ॲडजस्टमेंट म्हणतात. तुम्हाला माहीत आहे, मेल यांचे 2 क्रोमोझोम्स आहेत. XY हे गुणसूत्र आहेत. मेल XY असतं आणि फिमेल XX असतं. जर X आणि X एकत्र आली तर मुलगी, X आणि Y एकत्र आलेत, हे 2 क्रोमोझोम ज्याला म्हणतात गुणसूत्र, हे जर एकत्र आलेत तर त्यातून मूल जन्माला येतं. मग हे जर ध्यानात घेतलं, मुलं कसे जन्माला येतात त्याचं सूत्र आहे, हे विज्ञान आहे. काय केलं असेल देवाने? देवाने मेल स्पर्म विथ DNA, डिवाइन DNA त्यांनी फर्टिलाइज करून, फर्टिलाइज होण्याकरता तिच्या उदरी दिलेला आहे आणि तिचं स्त्री बीज फर्टिलाइज जाऊन त्यामध्ये Y क्रोमोझोम जो पुरुषाचा आहे तो त्या ठिकाणी प्रदान केला, जो देवाकडून आला, जे पवित्र आत्म्याचं कार्य होतं. आणि नंतर त्याचा जन्म ही बायोलॉजिकल पद्धत होती. त्याचा जन्म बायोलॉजिकल झाला. 9 महिन्याची प्रोसेस पूर्ण केली. यामुळे काय झालं? तो मानव पण राहिला आणि तो देव देखील राहिला, आहे ना? आणि हेच ख्रिस्ताच्या जीवनात आपल्याला पुढे बघायला मिळतं. तो पूर्ण मानव होता आणि पूर्ण देव होता. आणि त्याचं प्रत्यक्ष पुरावा असेल तो मरणावर विजय मिळून पुनरुत्थित झालेला आहे. म्हणून कुमारीचं प्रसवणं ख्रिस्ती व्यक्तीकरता फार मोलाचं आहे. त्यावर ठरेल की तुमचं पवित्र शास्त्र खरं आहे की नाही, त्यावर ठरेल देव आहे की नाही, आणि त्यावरून ठरेल चमत्कार होतात की नाही, आणि निश्चित होतात हे आपण सांगू शकतो. मला आठवते डॉक्टर ऑगस्टिन यांनी एक स्टेटमेंट केलं, विधान केलं. ते म्हणतात हा चमत्कार होता. आणि चमत्कार काय असतो हो? इट्स नॉट कॉन्ट्ररी टू नॅचरल. ते नैसर्गिकच्या विरुद्ध नसतं, परंतु कॉन्ट्ररी टू व्हॉट वी नो अबाउट नेचर. निसर्गाच्या विरुद्ध चमत्कार नसतातच कधी. आणि मगाशी मी सांगितलं, प्रश्न काय, आमचं निसर्गाविषयीचं जे नॉलेज आहे त्याच्या ते वेगळं आहे. आज विज्ञान प्रगट होत आहे, पुढं चाललंय विज्ञान, परंतु चमत्काराविषयी अद्यापही विज्ञानाला काही स्पष्टीकरण देता येत नाही. आज विज्ञानामध्ये अशा अनेक थिअरीज आहेत, अनेक समस्या आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं विज्ञानाला आजही देता आली नाहीत. ज्या प्रश्नाची उत्तरं विज्ञान देऊ शकत नसेल तर त्या विज्ञानावर मी का विश्वास ठेवायचा? मी तर म्हणेल हेच विज्ञान जर कुमारी
प्रसवू शकते इथपर्यंत पोहोचली, तर येणाऱ्या दिवसात हेच विज्ञान साध्य करेल की ख्रिस्ताचा जन्म हा अलौकिक होता. तिला हे उत्तर मिळालं, हे उत्तर तिनं अनुभवलं आणि ख्रिस्ताचा जन्म झाला. माझ्या प्रिय मंडळी, लवकरच आपण पुढच्या आठवड्यात ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करणार आहोत. ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात त्याचं स्वागत करायची आपण तयारी करतो आहोत. मग मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला वाटेल. जखऱ्या मरियाने आपली तयारी त्यांच्यानुसार केली, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेतलीत, एकमेकाला सांगून मरिया पण एलिझाबेथकडे गेली, त्याने आनंदोत्सव केला. आपण पण त्या ख्रिस्ताच्या जन्मात सहभागी होणार आहोत. माझा एक प्रश्न आहे, आपण कुणाचा जर बर्थडे असेल, कोणाचा वाढदिवस असेल, आपण त्यांच्या घरी ज्यावेळेस जातो, तुमच्या डोक्यात काय असतं की ज्याचा वाढदिवस आहे, ज्याचा वाढदिवस आपण साजरा करायला ज्याच्याकडे गेलो आहोत, त्याची काय अपेक्षा आहे, कशा प्रकारचे ड्रेस आपण घालून जावं अशी त्याची अपेक्षा आहे. आपण ठरवतो ना. एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर वाढदिवस असेल तर आपण सुटापुटात जा. त्याच्या मनात काय आहे, काय स्टँडर्ड आहे आणि त्याला काय आवडतं. कुणाच्या वाढदिवसाला आपण जाऊन त्याच्या घरात धिंगाणा नाही घालत, त्याच्या घरात झिंगझिंग झिंगाट नाही होत आपण, कारण त्याला ते आवडत नाही. त्याचा आदर आपण करतो, कारण त्याच्या भावनांचा विचार आपण करतो. त्याला काय आपल्याकडून अपेक्षा याचा विचार आपण करतो. त्याला जे आवडेल, त्याचा वाढदिवस चांगला व्हावा, सुखाचा व्हावा म्हणून जे काही आपल्याकडून करता येईल तो आपण प्रयत्न करतो. या ख्रिस्त जयंतीला तेच करूया ना. ख्रिस्ताला भेटताना त्याला काय आवडतं. त्याला जर डेकोरेशन आवडणार नसतील, त्याला तुमचं ते सजवलेलं घर आवडणार नसेल, त्याला जर बाकीचं खाणं पिणं आवडणार नसेल, तर जाणून घ्या त्याला आवडतं तरी काय. त्याचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल ना, जाणून घ्या त्याची इच्छा. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वाढदिवसाला जातो, वाढदिवस करून काही न बोलता निघून जातो का? नाही ना. आपण त्यांना थँक्यू म्हणतो. देवाने आपल्याला अत्युत्तम देणगी दिली, ज्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. अवर्णनीय देणगी त्याने आपल्याला दिली. आज वेळ आहे त्याच्या त्या जन्मोत्सवात भाग घेतल्यानंतर थँक्यू म्हणण्याची. त्याने आमच्या जीवनात आशा दिली. या महामारीच्या दिवसात त्याने एका वर्षात त्याने आपल्याला आशा दिली, आनंद दिला, नोकरी दिली, प्रीती दिली, शांती दिली, क्षमा दिली, तारण दिलं. आणि आम्ही कित्येक लोक आज जिवंत आहोत. देवाची कृपा नाहीये. डोंट सिम्पली एक्सेप्ट द गिफ्ट्स ऑफ लाईफ फ्रॉम हिम अँड डोंट फॉरगेट द गिव्हर. बक्षिसं घ्यायची आणि ज्यांनी दिलं त्याला विसरायचं, हा स्वार्थ आहे. विचार करूया. संदेश फक्त शब्द नाहीत, संदेश आहे ख्रिस्त साक्षात स्वतः. या दोन दर्शनाचं स्वार संघर्ष एकच होता, विश्वास. कुमारी जर प्रसवू शकते आणि देवाला ते शक्य आहे. ज्या देवाने शून्यातून विश्व बनवलं, तुम्हाला वाटतं तो एक वाय क्रोमोझोम तो बनवू शकला नसता, त्याने तो बनवला. इट्स पॉसिबल, बिलीव्ह इट. आपल्या मित्रांना सांगा. विश्वासासाठी आपल्या जीवनात जर कृपा, आशा आणि भयमुक्ती हवी असेल तर ही संशयाची धोंड काढा. मला खात्री आहे येणाऱ्या दिवसात देव आपल्याला शांती देणार आहे. जखऱ्या आशाहीन होता, त्याला त्यांनी आशा दिली. भयभीत होता, त्याला धैर्य दिलं. प्रार्थना करून थकला होता, त्याला उत्तर दिलं. मरियेकडे प्रश्न होते,
तिनं ख्रिस्ताला स्वतःच्या हृदयात घेतलं आणि ती काय म्हटली, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. फार महत्वाचं आहे प्रिय. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नम्र अंतकरण घेऊन जाऊया. होय देवा, तुझी इच्छा पूर्ण हो. तिनं तो सामाजिक, तिला माहीत आहे या शब्दाची किंमत तिला काय मोजावं लागणार आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्याबरोबर हो, या शब्दाची किंमत काय होती, या वचनाची प्रॉमिसची किंमत काय होती. समाजाची अवहेलना, 70 मैलाचा प्रवास, मुलाला प्रसवण्याकरता जागा नाही, कुठंतरी एका त्या उतार शाळेत तिला जावं लागलं. कष्ट आहे, समाज तुम्हाला मान्य करणार नाही, पण तिनं ख्रिस्ताला आपल्या उदरात बाळगलं. आज आपण त्याला अंतकरणात बाळगणार आहोत. त्याला अंतकरणात बाळगा. पौल म्हणतो त्यामुळे त्याच्या त्या खुणा आपल्या हातावर घ्या. ख्रिस्ताचा संदेश घेऊन जगात चला. ही गरज आहे. लवकरच भेटणार आहोत पुढचा संदेश घेऊन. ही झाली पूर्वतयारी. नेमकं त्या दिवशी जो पहिला ख्रिसमस होता, पहिला नाताळ होता, त्याकडे आपण लवकर जाणार आहोत. एक विनंती करेल, माझ्या यूट्यूब चॅनलला कृपया शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला सांगा. त्याचप्रमाणे लिव्हिंग वर्ड, जिवंत वचन हे माझं फेसबुक पेज आहे, त्याला देखील लाईक करा. अनेक संदेश घेऊन तुमच्यासमोर मी लवकरच येणार आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत ही ख्रिस्त जयंती, हा ख्रिस्त जन्मोत्सव, हा बडा दिन, हा नाताळ आपणा सर्वांना आनंदाचा, सुखाचा जावो आणि ख्रिस्त आपल्याद्वारे सर्व जगांना दिसो, हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा राहील. गॉड ब्लेस यू. आशीर्वादित करो दे भाव. आपण एकमेकासाठी सदैव प्रार्थनेत राहू. थँक्यू. गॉड ब्लेस. थँक्यू.